नमस्कार मित्रांनो. निफ्टी जवळपास काल 234 पॉईंटनी पडला, 1% पडलेला आहे. आणि बऱ्याच जणांना गडबड वाटली किंवा माझ्याकडे शेअर विकायचे की नाही किंवा पुढच्या हप्त्यात निफ्टीचं काय होणार हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तत्पूर्वी हा ग्राफ याच्यासाठी ओपन केलाय की इथे तुम्ही बघू शकता प्रिव्हियस डेचा क्लोज होता जो ओके, म्हणजे याच्या आधीचा जो क्लोज होता, गुरुवारचा जो क्लोज होता त्याच्या खालीच निफ्टी ओपन झाली आणि त्याच्या खाली ओपन होऊन ती पुन्हा डाऊन साईडला गेलेली. याच्यासाठी आपण एक सेपरेट शॉर्ट सेलचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर तो बघायचा असेल तर टाईप करा यू वे मराठी चॅनलचं नाव आणि शॉर्ट सेलिंग असं टाका, तुम्हाला बरोबर याची ट्रिक मिळून जाईल. ऑप्शनसाठी पण ती यूज करू शकता. आता आपण ओपन केलेला आहे निफ्टी 50चा 5 मिनिटाचा चार्ट. ओके, कॅन्डल टाइप चार्ट आहे हा, कॅन्डल पॅटर्न वाला. आणि हा इथे जो दिसतोय ना, हा मागच्या व्हिडिओत आपण एक सपोर्ट ड्रॉ केला होता. तुम्ही बघू शकाल सपोर्ट या ठिकाणी दिला होता आणि याचं मागचं कारण सांगितलं होतं की या ठिकाणी जो गॅपअप आहे हा गॅपअप भरण्यासाठी निफ्टी पुन्हा कधी ना कधी पुन्हा खाली येणारच येणार. ओके, आणि हे जे दोन तुम्हाला सपोर्ट दिसतात या ठिकाणी, ह्या दोन लाईन्स दिसतात, या पण सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून आपण मागच्या व्हिडिओत सांगितले होते, ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की निफ्टी चं प्रेडिक्शन काय असू शकतं. आता मी काय करतोय, मी यालाच फॉरवर्ड करतोय. ओके, म्हणजे आपल्याला काय होईल, सोपं होईल ॲनालिसिस समजायला आणि करायला. आता हा मी फॉरवर्ड केल्यावर माझ्या लक्षात काय आलं, या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी आपण जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केले होते ना, ते या ठिकाणी बघू शकता. इथून त्याने काय घेतलेलं आहे, रेजिस्टन्स घेतलेला आहे. ओके, या ठिकाणी काय घेतलेलं आहे, या ठिकाणच्या आसपास त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे आपल्या लेवल्स काही चुकीच्या नाही. पुन्हा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे पण त्याने काय घेतलाय, रेजिस्टन्स घेतलाय. ओके, आणि हा पुन्हा एका सपोर्टवर येऊन थांबलाय. इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो, सपोर्टवर येऊन थांबलेला आहे. ओके, आता थोडस झूम करतो. सपोर्टवर येऊन जेव्हा थांबलाय तेव्हा आता हा शेअर वरती जाईल का 5 मिनिटाच्या, किंवा निफ्टी पुन्हा उद्या वरती जाईल का? तर 3 कंडिशन होत असतात निफ्टीमध्ये, एक तर वरती जाईल, एक तर खाली जाईल, किंवा साइडवेज जाईल. सपोर्टवर आलेले हे बघता आणि आता याचा ऑलरेडी हाय झालेला आहे हे बघता, ही छोटीशी जी बुलिश बेरिश मोमेंट आहे, म्हणजे खालच्या साईडला येणं, ही ऍक्सेप्टेबल आहे. म्हणजे मार्केट जाताना डायरेक्टली वरच नाही जाणार अशा प्रकारे, म्हणजे ते असं 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 नाही जाणार, थोडंसं रिट्रेस होईल ना, तर मग ते थोडंसं खाली आलेलं आहे, कारण की या ठिकाणी त्या निफ्टीने त्याचा हाय बनवलेला आहे. आता जरी खाली हा जर सपोर्ट काढला आणि याच्या खाली जर निफ्टी जात असेल, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये क्रॅकडाऊन आलेलं आहे किंवा मार्केट बेरिश झालेलं आहे, किंवा त्या ठिकाणी आपल्याला पुट खरेदी करायला पाहिजे. मित्रांनो, आपल्या सपोर्टमध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का? या ठिकाणी मी आता झूम आउट केल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली. ही लाईन बघा, ही लाईन जिथे आपण काढलेली सपोर्टची त्याच्याच आसपास आपला निफ्टी थांबलेला आहे. आता आपण काय करू, आणखी एक सपोर्ट काढू. सपोर्ट काढण्यासाठी आपण घेतलंय चॅनल आणि या ठिकाणावरनं आपण याचा सपोर्ट ड्रॉ करतोय. तुम्हाला जर माहिती नसेल सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं काढायचं, याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय करायचं, यू मराठी सपोर्ट अँड रेजिस्टन्स असं टाईप करायचं. फक्त बघा, 22,400, 519 ते 22,400, म्हणजे दुसरा जर सपोर्ट किंवा मार्केट जर खाली पडलं तर सपोर्ट कुठला राहील, 22,400. हा आठवडा भरासाठी सांगतोय मी, आठवडा भरासाठी सांगतोय, एका दिवसासाठी नाही सांगत आहे. एका दिवसाच्या याच्यावर पण आपण घेणार आहोत. आता आणि जर मार्केट जर वरती जात असेल तर या ठिकाणावरनं हा जो त्याचा रेजिस्टन्स आहे या साईडला राहणार आहे. हा रेजिस्टन्स कुठपर्यंत येतोय, हा रेजिस्टन्स येतोय जवळपास 22,636, 22,636च्या आसपास रेजिस्टन्स आहे. म्हणजे याच्या 3 लेवल सध्याच्या आपल्याला मिळालेल्या आहेत. पहिली लेवल काय, 22,519 जो सध्या आहे. जर खाली गेला तर 22,414, 22,400, आणि जर वरती गेला तर 22,640 पर्यंत. कधी याच आठवड्यामध्ये हा, लगेच सोमवारी नाही. आता बघूया आणखी थोडं ॲनालिसिस बँक निफ्टीचं. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर आय लाईक दिस व्हिडिओ, बेस्ट व्हिडिओ, किंवा निफ्टी बँक निफ्टीचा कुठला ऑप्शन, कुठली स्ट्राईक प्राइस तुम्ही घेणार आहे त्याचं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऑप्शन चेन जर तुम्हाला माहिती नसेल कसे रीड करायची, तर तुम्ही युट्यूबवर टाईप करा यू मराठी ऑप्शन चेन, तुम्हाला ऑप्शन चेनच्या सर्व माहिती आणि व्हिडिओज त्या ठिकाणी मिळून जातील. आता आलेलो आहे आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचा हा तुम्ही बघू शकता इथे
20 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज, 50 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज, 200 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज दिसतोय तुम्हाला. आणि एकंदरीत असं दिसतंय की हा तिन्ही पण याच्या खाली आहे. ओके, याचे सपोर्ट रेजिस्टन्स किंवा बँक निफ्टीवर आपण व्हिडिओ अगोदर बनवले नव्हते, परंतु एक लक्षात येईल की या ठिकाणी बघा, हा जो इथे जर सपोर्ट काढला असता तर या ठिकाणी आला असता. आणखी सपोर्ट काढण्याची या ठिकाणी गरज नाहीये, कारण की हा सरळ सरळ आपल्याला समजतंय जी बँक निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे ती आहे डाऊन ट्रेंड मध्ये. आता डाऊन ट्रेंड याचा जर ब्रेक व्हायचा असेल तर काय प्रोसिजर आहे? डाऊन ट्रेंड याचा जर ब्रेक व्हायचा असेल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, जवळपास 48,631 48,631 च्या वरती जर ही निफ्टी प्ले करत असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण अप ट्रेंड म्हणू शकतो. ओके, 48,631-40 च्या आसपास. आणखी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेस ही निफ्टी वरती जाणार आहे त्याच वेळेस त्याला 20 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे त्याचा रेजिस्टन्स आहे, 200 दिवसाचा मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्याचा रेजिस्टन्स आहे. तर मग जाताना अशी होऊन अशी पुन्हा खाली आणि पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस आहे. ओके, आणि जर गेलीच नाही तर मग सपोर्ट शोधावा लागेल, आणि सपोर्ट काढण्यासाठी आपल्याकडे सोपी ट्रिक आहे. त्यासाठी आपण काय केलंय, 5 मिनिटाची टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट केली आहे, आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय की नाही, हा 20 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरतीच आहे. आणि सपोर्ट कुठे निघेल याचा सपोर्ट या ठिकाणी. ओके, म्हणजे जवळपास 48,000च्या आसपास. बँक निफ्टी जर पडली तर 48,000च्या आसपास त्याचा वीकली सपोर्ट आहे. 48,000च्या आसपास आली तर तुम्ही बिंदास त्या ठिकाणी विकत घेऊ शकता कॉल ऑप्शन. दोन्हीसाठी महत्वाची गोष्ट, महत्वाची सूचना अशी आहे की इराण आणि इस्रायलचं युद्ध होऊ शकतं. मग हे जर युद्ध झालं आणि युद्धाची जर बातमी धडकली तर त्या कंडिशनला तुमचं टेक्निकल असू द्या, बाकीचे कुठले अनालिसिस असू द्या, हे ब्रेकडाऊन होणार, मार्केट खूप खाली येणार. आणि तसा सेटअप मार्केटनी सध्या तरी बनवलेला दिसतोय. आता वेळ सोमवारची बघायची की त्या कंडिशनला मार्केट प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या वरती जर ओपन होत असेल तर ते एक पॉझिटिव्ह सिग्नल तुम्हाला मिळेल की मार्केट त्या ठिकाणावरनं वरतीच राहील. ओके, गॅप अप नाही पाहिजे, फक्त ते एक नॉर्मल कंडिशनला पाहिजे. तर अशा प्रकारे बँक निफ्टीचा सपोर्ट 48,000 रुपये, रेजिस्टन्स 49,000 रुपये, आणि सध्याची मार्केट कंडिशन 48,564. व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी काही स्पेशल लिंक्स दिलेले आहे. या लिंक्स याच्यासाठी दिलेले आहे की तुमचं जर डीमॅट काढायचं असेल, तुम्हाला जर कुठले कोर्सेस करायचे असेल, पुस्तकं वगैरे विकत घ्यायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही त्याचा यूज करू शकता. धन्यवाद.